मी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कोणती भाजी न वापरता घरातच उपलब्ध असलेल्या पिठांपासून व साहित्यांपासून तयार होणारा खमंग खुसखुशीत नाश्ता म्हणजे थालीपीठ रेसिपी पाहणार आहोत। रात्रीचे जेवण असो किंवा सकाळचा नाश्ता किंवा मुलांना टिफिनला देण्यास हे थालीपीठ नक्कीच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये थालीपीठ बनवण्याच्या मी 2 पद्धती दाखवलेल्या आहेत। नवशिकाऊ मुलींना या दोन्ही पद्धतीने थालीपीठ नाही करता आलं तर त्यांनी काय करायचं तेही मी या व्हिडिओत सांगितलेलं आहे। एका परातीमध्ये आपण या मेजरमेंट कपने 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। तुम्ही कोणतंही एक माप घ्या आणि त्यानं आपण एकसारखं प्रमाण घ्या। इथे आपण 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे। 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ही पिठं मी ऑलरेडी चाळून घेतलेली आहेत आणि 1 कप हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे। आता आपण इतर साहित्य घालूया। ओवा आपण अर्धा चमचा घेतला आहे। तो जरा असा हातावर चोळून आपण टाकायचा आहे। त्यानंतर आपण हिंग घेऊया। हिंग पाव चमचा आणि हळद 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, तीळ 2 चमचे। आपण पांढरे तीळच्या ऐवजी रेग्युलरच तीळ वापरले आहेत चविष्ट धपाटे होण्यासाठी आणि मीठ चवीनुसार। आता आपण हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण करून टाकायचं आहे। हिरव्या मिरच्या 6 ते 7 घ्यायच्या। लसूणचे 2 गड्डे घेतले आहेत। लसूण सोलताना असं खलबत्त्यात ठेचून आपण त्याच्या पाकळ्या काढल्या ना तर ते खूप सोपं पडतं आणि पटकन लसूण सोलला जातो। मी बऱ्याच वेळा अशाच प्रकारे लसूण सोलून घेते। असं खलबत्त्यात ठेचलं ना लसूणला आणि आपण पाकळ्या अशा काढल्या पटपट पटपट सोलून होतात। मिरच्यांचे 2-2 तुकडे करूया आणि मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून लसूण आणि मिरच्या आपण फिरवून घेऊया। पाणी अजिबात घालू नका। पाणी न घालता आपण हे फिरवून घेणार आहोत। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेऊया। मेजरमेंट कपने हे 1 कप आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। धपाटे करताना कोथिंबीर लसूण जितकं जास्त तितके धपाटे चविष्ट होतात। आता आपण या मिश्रणामध्ये लसूण मिरचीचं जे मिक्सरला वाटण केलं आहे पाणी न घालता ते घालत आहोत। सर्व मसाले पिठात छानपैकी मिक्स होण्यासाठी प्रथम आपण पाणी न घालता चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं पाणी घालून हे आपण मळणार आहोत। घरी असलेल्या पिठांपासून आपण हे धपाटे बनवत आहोत आणि तरीसुद्धा ते अतिशय टेस्टी होतात। आरोग्याच्या दृष्टीनेही हे धपाटे खूप चांगले आहेत। आमच्या इकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आवर्जून धपाटे केले जातात। पीठ मळताना असं पाण्याचं भांडं आपण साईडला ठेवायचं आहे आणि थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळायचं आहे। आपल्याला जास्त सैलही पीठ मळायचं नाही आहे आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे। मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे थोडं पाणी घेत पीठ मळा। लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा हेल्दी धपाटा आहे। आरोग्याच्या दृष्टीनं खूप चांगला आहे आणि मुलं तसं पाहिलं तर चपाती भाकरी खायला नकोच असतं मुलांना। त्यामुळे असं सर्व पिठं मिक्स करून केलेले थालीपीठ मुलांना नक्कीच आवडेल। त्यामुळं मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे। तसेच श्रावण महिन्यात बऱ्याच लेडीज उपवास करतात। मंगळवारी वगैरे हा धपाटा उपवासालाही चालू शकतो। आपलं मस्तपैकी पीठ मळून झालं आहे।
पाहू शकता जास्त घट्टही नाही जास्त सैलही नाही, अशा प्रकारे पीठ भिजवायचं आहे। आणि हे पहा, मी आता तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी। हे पहा, असे बोटं उठवल्यावर असं पीठ व्हायला हवं। अशा प्रकारे मळलं ना तर तुमचे धपाटे छानच होतील। आणि यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे हे जास्त वेळ मळून ठेवायचं नाही आहे, लगेचच धपाटे करायला आपल्याला घ्यायचं आहे। ज्वारीचे पीठ जास्त वेळ भिजले तर ते हळूहळू सैल होत जातं, म्हणून आपण ताबडतोबच आता हे करायला घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये आपण सर्व पीठ ठेवलेलं आहे आणि आता एक एक गोळा घेऊन आपण हे मळून पुन्हा मळायचं आणि त्यानंतर आपण धपाटे करायचे आहेत। मी इथे तुम्हाला 2 प्रकारचे धपाटे दाखवणार आहे। एक धपाटे म्हणतात आणि काहीजण थालीपीठ म्हणतात। प्रथम मी आमच्या इकडे धपाटे कसे करतात ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आणि नंतर दुसरी पद्धत दाखवते। आणि नवीन जेवण बनवणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना हे दोन्ही प्रकार नाही आले, धपाट्याचे आणि थालीपीठ जे मी 2 प्रकार दाखवणार आहे, दोन्ही नाही आलं तर त्यांनी काय करायचं या पिठाचं तेही मी तुम्हाला पुढे दाखवेनच। थालीपीठ करण्यापूर्वी आपण जेव्हा गॅसवर तवा ठेवणार असतो त्याच्या आधी प्रथम आपण तेल असं पसरवून ठेवायचं। पूर्ण तव्याला तेल लावायचं आहे, व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि त्यानंतर आपण हे गरम करण्यासाठी तवा ठेवायचा आहे। असे केल्यामुळे धपाटा तव्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो। आता आपण धपाटे बनवायला सुरुवात करूया। प्रथम पळपटवर असं कोरडं पीठ थोडं पसरवून ठेवायचं। दोन्ही हातांनाही आपण कोरडं पीठ लावायचं आणि थापटायला सुरुवात करायचं। हळूहळू सरकवत हळूहळू मोठं करायचं आहे, मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे। परत आपण हाताला पीठ लावलेलं आहे कोरडं, आणि जितकं पातळ कराल तितकं हा धपाटा चविष्ट लागतो आणि लवकर भाजलाही जातो। हे पहा, ज्यांना हे येत नाही त्यांना मी दुसऱ्या प्रकारचं थालीपीठ नंतर दाखवेनच। ज्यांना थालीपीठ आणि धपाटा येत नाही त्यांनी काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगेनच। आता हा धपाटा आपण कसा भाजायचा ते पाहूया। मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे धपाटा असा हातावर घ्यायचा आणि तव्यामध्ये टाकायचा आहे। आता वरून आपल्याला पाणी लगेच लावायचं आहे। धपाटा तव्यामध्ये टाकल्या लगेचच पाणी आपल्याला लावायचं आहे, नाहीतर वाळल्यानंतर आपल्याला ठसे उमटणार नाहीत। टाकल्या पीठ मऊ पण असतं, त्यामुळे बोटाचे ठसे छान उमटले जातात। आता आपण हे पहा, असे बोटाचे ठसे उमटवायचे, मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे। आणि त्यानंतर आपण मध्ये एक होल पाडायचा आहे उलटण्याने आणि त्यातून आपल्याला तेल सोडायचं आहे आणि साईडनंही तेल सोडायचं आहे। जर तुम्ही नवशिकाऊ असाल तर हाताने असं तुम्हाला पाणी नाही लावता आलं तर एखादा स्वच्छ रुमाल घ्यायचा, तो पाण्यामध्ये भिजवायचा आणि मग धपाट्यावर पाणी लावायचं, म्हणजे हात भाजणार नाही। आता आपण धपाट्याला झाकण ठेवायचं आणि वाफ द्यायची आहे। खालची बाजू छान भाजेपर्यंत मंद आचेवर आपण हा धपाटा शिजवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटात छान वाफ देऊन द्यायची धपाट्याला आणि आपण परतवायचं आहे। जर तुम्हाला जास्त खरपूस भाजलेला आवडत असेल तर आणखीन 1-2 मिनटं भाजायला हरकत नाही। पारंपरिक पद्धतीमध्ये एकाच बाजूनी धपाटा भाजला जात होता। माझी आई, आजी, आमच्या शेजारी जे करत होते ते एकाच बाजूनी धपाटा भाजायचे, पण माझ्या घरातील काही मेंबरना दोन्ही बाजूनी धपाटा भाजलेला आवडतो, म्हणून मी दोन्ही बाजूनी भाजत आहे। परतवलेली बाजूही छान भाजली गेली आहे, मी आता तुम्हाला दाखवते। हे पहा, छान भाजलेला आहे। आता मी तुम्हाला थालीपीठचा दुसरा प्रकार दाखवते। आता आपण दुसरा प्रकार पाहूया। एक स्वच्छ रुमाल घ्यायचा, तो पाण्यामध्ये बुडवून पिळून पळपटवर मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे पसरवायचं। पिठाचा गोळा घ्यायचा। हे थालीपीठ करताना थोडं सॉफ्ट पीठ करायचं, मळून घ्यायचं, धपाट्यापेक्षा मऊ व्हावं। आता आपण पळपटवर तेल टाकत आहोत। तेल, पाणी यापैकी काही टाकायचं, मी तेल टाकलं आहे। तेलामध्ये मी
हात बुडवलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने हळू त्याला पसरवत आपण मोठं करत आहोत. अशा प्रकारे त्याला मोठं करायचे, सगळ्या बाजू एकसारख्या करायच्या आहेत. अशा प्रकारे पाणी, तेल कशाचाही तुम्ही वापर करू शकता मोठं करण्यासाठी. आणि त्यानंतर आपण बोटाने त्याला एक होल पाडायचं आहे. दोन्ही हातामध्ये रुमाल पकडून आपण हे तव्यामध्ये थालीपीठ टाकायचं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे. हे पहा, आपण तव्यामध्ये टाकत आहोत. असं अलगदपणे टाकायचं आणि चिकटू नये, पटकन रुमाल निघावा म्हणून असं वरून पाणी लावायचं आणि असं अलगदपणे रुमाल काढायचा. आता आपण मध्ये जे होल आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे. साईडनंही तेल टाकायचं आहे. असे 2-3 चमचे तेल टाकून आपण जर थालीपीठ भाजलं तर अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतं. आता झाकण लावून आपण वाफ देऊया. मंद आचेवर 4 मिनटं वाफ देऊया. झाकण काढले आहे. आता दुसरी बाजूही खमंग छान भाजून घेऊया. आपलं थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत ज्या नवशिकाऊ मुली आहेत त्यांना दोन्हीही थालीपीठचे प्रकार येत नाही आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं ते मी आता सांगते. असा गोळा घ्यायचा छोटासा आणि आता आपण त्याला पुरीसारखं लाटायचं. मग आता लाटताना पीठ नाही वापरायचं, आपण तेलावर लाटायचं आहे. कारण जर तुम्ही पिठावर लाटलं तर सगळं तेलामध्ये पीठ उतरलं जातं. त्याच्यापेक्षा थोडं तेल पळपटवर असं पसरवायचं आणि त्यावर गोळा ठेवायचा. वरूनही हवं तर थोडं तेल लावायचं आणि छान पुरीसारखं लाटायचं आणि तळून काढायचं. असं सुद्धा छान मस्त चविष्ट लागतं. थालीपीठ तव्यावर भाजत आहे तोपर्यंत आपण थालीपीठ बरोबर खाण्यासाठी मस्तपैकी लोणी काढून ठेवूया. घरी बनवलेलं मऊ लुसलुशीत लोणी, तसेच टोमॅटो चटणी आणि लाल मिरचीचा ठेचा. आपलं तव्यावरील थालीपीठ छान भाजून झालं आहे. दोन्ही बाजूनी अगदी छान भाजलं आहे आणि असं गरमागरम थालीपीठ आणि मस्तपैकी घरी बनवलेलं लोणी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतं. मस्तपैकी लोणी, टोमॅटोची चटणी, ठेचा याबरोबर हे धपाटे तुम्ही खाऊ शकता. यातील जर काहीच नसेल तर काहीच हरकत नाही, तसेसुद्धा हे धपाटे खाण्यास खूप छानच लागतात. माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आठवणीनं लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा. म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह. धन्यवाद.